जामनेर तालुक्यातील रांजणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कलारंग सांस्कृतिक कार्यक्रम नुकताच पार पडला। यात विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले। बडगाव तालुक्यात श्रीराम नवमी निमित्त रवींद्र वाडकर व प्रदीप पाटील क्रीडा मंडळ व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बडगाव येथे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। शुक्रवारी सकाळी शिव कॉलनी बाळद रोड येथे हे शिबिर घेण्यात आले। जामनेर तालुक्यात गत आठवड्यात ढगाळ व पावसाचे वातावरण होते, मात्र गत 3 दिवसांपासून उष्णतेची लाट पसरली। 40 अंशावर पारा गेल्याने असह्य होत आहे। बदलत्या वातावरणामुळे अनेक जण आजारी पडले। उन्हापासून प्रत्येकाने खबरदारी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय तज्ञांनी दिला। यंदा एप्रिलच्या सुरुवातीला 2 दिवस ढगाळ होते। जामनेर उपजिल्हा रुग्णालयातील उष्माघात कक्ष। जळगावात विविध राम मंदिरात शनिवारी श्रीराम नवमी उत्साहात साजरी करण्यात आली। दुपारी 12 वाजता जन्मोत्सव सोहळा अनुभवण्यासाठी हजारो भाविक उपस्थित होते। रामकथा आणि भजनाच्या माध्यमातून मंदिरामध्ये दिवसभर प्रभू श्रीरामाचा गजर करण्यात आला। जिल्ह्यात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते। बडगाव तालुक्यात क्षयरोगविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बायकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासगी वैद्यकीय व्यावसायिक यांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील जगन्नाथ धाम मंदिरात चालू वर्षीही राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। बडगाव तालुक्यातील महिंदडे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून 18 पगड जातींचे व त्यांच्या निरनिराळे कुळ असलेल्या वंशजांचे आजपर्यंत लिखाण आजही राजस्थानी बांधवांकडे उपलब्ध आहे। बडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची 31 मार्च अखेर 100% कर्ज वसुली झाली। धरणगाव तालुक्यातील पारधी येथील देशमुख वाड्यात माजी सरपंच आलिम देशमुख व मित्र परिवारातर्फे रमजान ईद मिलन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते। यात सर्व धर्मीय बांधव सहभागी झाले होते। चोपडा तालुक्यातील लासूर येथे चैत्र शुद्ध अष्टमीला म्हणजे शनिवारी सायंकाळी 6 वाजता लासूर येथून सप्तशृंगी माता दर्शनाला दिंडीचे प्रस्थान झाले। एरोंडोल तालुक्यातील रवेंज बुद्रुक येथे दुपारी 1 वाजेच्या सुमारास खड्यांना अचानक आग लागल्याने गुरांचा चारा व शेती उपयोगी अवजारे जळून भस्मसात झाली। यात पारडू बाजून दगावले व गाय एक म्हैस भाजल्याची माहिती सूत्रांनी दिली। अमळनेर तालुक्यातील श्रीराम नवमी निमित्त अमळनेरातील श्रीराम मंदिरात रविवारी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले। श्रीमंत प्रताप शेठ परिवारातर्फे आयोजित भजन व कीर्तनाच्या कार्यक्रमाने रंगत आली। अमळनेर तालुक्यात अधिकाऱ्यांच्या चुकीने मॅपिंग झालेल्या गटाचा समावेश भूमी अभिलेख मध्ये गेल्याने अनेक वर्ष मालमत्ता पत्रिका प्रॉपर्टी कार्ड न मिळणाऱ्या नागरिकांना अखेर खासदार स्मिता वाघ यांच्या भूमिकेमुळे प्रांताधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांच्या आदेशाने सातबारा उतारा मिळाला। अमळनेर तालुक्यातील जुनेने येथील वन क्षेत्रात अचानक आग लागून 22 हेक्टर जंगल आणि 2-3 शेतात नुकसान झाले। तब्बल 4 तासानंतर अग्निशमन दल, गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नांनी 4.5 तासांनी आग आटोक्यात आली। ही घटना रविवारी दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास घडली। बडगाव तालुक्यातील जुवार्डी येथील श्री रेणुका माता मंदिरात यावर्षी प्रथमच श्रीमद देवी भगवत कथेचे आयोजन करण्यात आले होते। या कथेची सांगता रविवारी झाली। बदवड तालुक्यातील सारोडा या गावातील रहिवासी रामसिंग उत्तम गोपाळ यांच्या घरात घरफोडी झाली। अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी कोंडा उघडून घरात प्रवेश केला व कपाटातून सोने चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण 71,800 रुपयांचा मुद्देमाल तेथून लांबविला। तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। यावल शहरातील फैजपूर रस्त्यावर असलेले बापू डिअर मध्ये चोरीची घटना, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। यावल पोलीस ठाण्यात तक्रार।